अगे ना पप्पा बसले. असे छान छान बस बस इथं. आपल्या घरातले नियम सगळे सांगितले ना तिला. हो सगळं समजावून सांगितलं एकदम. कुठल्या गोष्टीला लाजायचं नाही, काय पाहिजे ते मागायचं म्हणून. हा. सगळं सांगितलं ना. तिला बोललो की म्हंटल हे बघ सगळे फ्री आहेत. कोणालाच लाजायचं नाही. तुला काही लागलं कधी पण मागून घ्यायचं. आमच्या म्हणजे ना घरात कोण असं नाराज नसतंय काय. आणि कोण काही एवढं बोललं तर मनावर घ्यायचं नाही काय. याचा जरा आगाऊपणा स्वभाव आहे, जरा चिडचिडा स्वभाव आहे अजयचा काय. आणि काय त्यानं जर आगाऊ बोलला तुला की मला सांगायचं, मी बघतोच त्याच्याकडे. ठीक आहे मग एक काम कर, तू जाऊन बस बेडरूम मध्ये, मी आलो 5-10 मिनिटात. बर हो. चालेल चालेल. हो. किती सुंदर स्थळ आणलं होतं तुझ्यासाठी, बघितलं ना. अहो काय फायदा त्या सुंदर स्थळाचा. हा काय फायदा म्हणजे? काय फायदा म्हणजे आता झालं ना त्या पोरीचं वाटोळ. कसं वाटोळं झालं तिचं काय? अहो वाटोळ कसं झालं म्हणजे तुम्हाला माहिती नाही का माझ्यात काय फॉल्ट आहे. हा हळू बोल. तू फॉल्ट मला चांगला माहित आहे, तुझ्यात फॉल्ट आहे तो. अहो तू फक्त तिला नावाला नवरा आहे, बाकीचं सगळं मी व्यवस्थित करतो, तू नको टेन्शन घेऊ. अरे काय करणार आहे तुम्ही व्यवस्थित. आता तिचं लाईफ बर्बाद झाली माहितीये का. आता तिला मूलबाळ होणार नाही. आयुष्यभर ती अशीच राहील. त्या पूर्ण गोष्टीचा विचार मी केलाय. ती जबाबदारी आता माझी, पुढं काय करायची काय नाही ती. तुला फक्त एवढंच फक्त करायचं होतं, लग्न करून एक मुलगी आपल्या घरात आणायची होती. कारण का बाहेर समाजातली लोक इतके बेकार बोलतात ना तुझ्याबद्दल माझ्याबद्दल. ते आता बोलायचं त्यांची तोंड बंद होतील. आता राहिला प्रश्न कुणाचा? तुझ्या बायकोचा. मी करेल हँडल. अहो तुम्ही कराल हँडल ते बरोबर आहे, पण आता मी तिला सांगितलंय की मध्ये जाऊन बस. आता मी जाईल तिथं, तिला कळणार नाही का माझ्यात काय फॉल्ट आहे, मला काही करता येणार नाही तर. अजय, तू आज जायचंच नाही आता. तू बाहेर जा, बाहेरची कामं कर, मी बघतो आतमध्ये. काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तू बिलकुल डॉक्टर टेन्शन आणू नको की काय तर होईल, तिला कळाल्यावर काय होईल. काही कळणार नाही तिला. ती माझं मी पटवतो. हे बघा याच्या पुढून नाही का माझा आणि तिचा काही संबंध नाही. तुम्हाला जे करायचंय ते करा. माझा विषय मध्ये यायलाच नको पाहिजे. काही सुद्धा होत नाही. जा, तू बाहेरची कामं करून घेतो पण चल. अरे बाबा, विचार करूनच सगळ्या ह्या गोष्टी केल्या मी. ठीक आहे, चला. ते कुठे आहेत? तुम्ही काय करता इथे? तो जरा मित्राचा फोन आला त्याचा, म्हणून गेला तो. तू नको घाबरू. काय घाबरायचं कारण नाही, येईलच तो. ऐक ऐक, घाबरू नकोस. ते गुंगट काढ, सगळं तुला व्यवस्थित सांगतो. तू आता अजिबात येणार नाही. आणि हे बघ रुपाली, त्याचा काय जो प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला माहिती आहे. कसला प्रॉब्लेम? हे बघ, एका स्त्रीची पुरुषाकडून जी अपेक्षा असते ना, तो ती पूर्ण करू शकत नाही. तुझी कसलीच इच्छा पूर्ण करू शकणार नाही तो. म्हणजे? नाही, तो तुला मूळबाद होऊ देणार नाही. त्याच्या हातातच नाहीये ती. काय बोलताय तुम्ही हे? खरं तेच बोलतो. मला हे लग्न आधी का नाही सांगितलं? अगोदर जर तुला सांगितलं असतं तर तू लग्न त्याच्याबरोबर केलं असतं का? नसतं केलं मी. मग मला आधी का नाही सांगितलं? पण ऐक, तुला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. जे काय नवऱ्याकडून सुख हवं असतं ना ते मी तुला देईल. आणि ही गोष्ट आपल्या दोघातच राहील. तुम्ही? हो. अहो काय बोलताय तुम्ही हे? हे बघ, एवढे पैसे देऊन तुझ्याशी लग्न करायला लावलं त्याला मी, माहित आहे काय? अहो तुम्ही माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंय, वाटोळं.
असा नवरा माझ्या पदरात पाडला. वेडी आहेस तू. असं घर तुला हुडकून सुद्धा मिळायचं नाही. अगं कंपन्या 2-3 हे कंपन्या. बघा मी तुम्हाला नीट सांगून ठेवते, तुम्ही जे काय केलंय ना ते मी आता माझ्या घरच्यांना फोन करून ऐक ऐक अगं, सांग. माझा हात सोडा, दूर राहा माझ्यापासनं. आता ओरडून काही सुद्धा उपयोग नाहीये. एकदा लग्न झालं ना की झालं. आता ह्याच्यामुळं ना तू जर जितकं बाहेर लोकांना सांगशील ना ही गोष्ट, तितका त्रास तुला होईल. लोक तुला सुद्धा नावं ठेवतील. ह्या गोष्टीचा विचार केलाय का तू? लोक त्याच्यामुळं तुला नावं ठेवतील. तर ही गोष्ट तशीच पण राहू माझी दे. काय चूक आहे यात? तुम्ही तुम्ही माझं आयुष्य बरबाद केलं. नाही, तुझी काहीच चुकी नाही. पण आता ही परिस्थिती बघून तसं करावं लागलं. ऐक, आणि नाही तुला काय अडचण येणार. मी सगळं सांभाळून घेईल ते. काय सांभाळून घ्याल तुम्ही? खूप चांगलं सांभाळलं तुम्ही. अशा माणसासोबत माझं लग्न लावलं. अगं, माझ्या आई बापाशी माझ्याशी खोटं बोलले. तुझ्या आई बापांना मी सगळी पूर्ण कल्पना दिली त्यांना, पण त्यांनी नाही ऐकलं. ऐक, पण मी सांगतो तुला, मी शब्द कल्पना घेतो. दिली होती म्हणजे ही गोष्ट माझ्या आई वडिलांना माहिती होती. हो, माहित होती, पण असं पूर्ण क्लिअरली नाही सांगितलं मी. फक्त मुलात थोडा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं होतं त्यांना. तर त्यांना अर्थ वेगळा काढला त्यांनी. पण ॲक्च्युली हा प्रॉब्लेम आहे तो नव्हता सांगितला मी, की तो तुझा नवरा नाहीच होऊ शकत आहे म्हणून. तर ऐक, हा बघ, ही एवढी जी प्रॉपर्टी आहे आपली, ती पूर्ण मी तुझ्या नावावर करतो. बस, त्याच्या नावावर काहीच करत नाही. प्रॉपर्टी सगळी. काय करायचं त्या प्रॉपर्टीचं? नकोय मला प्रॉपर्टी. अगं, तुझी परिस्थिती कशी होती, आता परिस्थिती किती बदलणार आहे तुझी, ह्या गोष्टीचा विचार कर. तुझे म्हातारे वडील, आई, भावाला काही काम नाही तुझ्या. तुझ्या एका निर्णयामुळं किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि मी माझ्या कंपनीचा त्याला बॉस बनवतोय तुझ्या भावाला. फक्त तू ही गोष्ट आपल्यातच ठेवायची. फक्त नावाला तो नवरा असेल. बाहेर फिरायला जाताना, कुठं पार्टीला जाताना, हे करायला जाताना, हे कोणाला कळणार नाही. मी तर नाही कोणाला सांगणार. तू पण चांगला निर्णय घे, माझ्या होला हो बोल, काही होणार नाही. म्हणजे लोकांच्या नजरेत तुमच्या मुलाला चांगलं बनवण्यासाठी तुम्ही एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलं. आयुष्य नाही, तुझ्या एका निर्णयामुळं तुझ्या कुटुंबाचे किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे लक्षात घे. आणि तू या पूर्ण प्रॉपर्टीची मालकीण होणार आहेस. काय, पैसाच पैसा. ऐक, माझ्या होला हो कर. हे बघा, मी हे सगळं केलं माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी आणि माझ्या भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी. तर मी माझा शब्द पूर्ण केला. आता तुम्ही तुमचा शब्द पूर्ण करा. माझ्या भावाला तुम्ही बॉस बनवणार आहे तुमच्या कंपनीमध्ये, तर त्याला ती जागा मिळलीच पाहिजे. हे बघ, तू जी मला बोलली ते केलंस. आता मी, आणि हे बघ रुपाली, तू ह्या घराची मालकी नाही. अगं, तूच ठरवल ते होणार सगळं. त्याला बॉस करायचा प्रश्न राहिला, झाला. उद्यापासून त्याला घे बोलवून चालेल. कंपनीतच डायरेक्ट. हा, आणि पैशाची कशाची अडचण आली, नो टेन्शन. चालेल. आणि तिजोरीच्या चाव्या पण तुझ्याकडेच देतोय. ठीक आहे. खुश? हो. आता ते विचारून जायचं, नवरा असा का, नवरा तसा का, तुम्ही असं का केलं. डोंट वरी, काही डोक्यात आणायचं नाही. प्रेमाने आनंदाने राहायचं, मजेत. ये ये अजय, ये.
आलं ना, लय टेन्शन आलं आता. काय करू, कसं सांगू तिला, कसं होईल पुढचं. हे बघ, तू आता त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस. जे काय तिला सांगायचंय ते पद्धतशीर पटवून सांगितलं तिला. काय? हो. आणि आता इथून पुढे ती तुला काहीच बोलणार नाही. हे असं का तसं का. तुला ज्या गोष्टीचं टेन्शन होतं ना, तो प्रॉब्लेम मी स्वतः सॉल्व्ह केलाय. सांगितलं तिला समजून. मग ती काहीच नाही बोलली? काहीच नाही बोलली. हां, ते त्याला एक डोकं लागतं बोलायला काय. आणि तिच्या भावाला उद्या बोलवलंय मी हा. आपल्या कंपनीत. एक कंपनी तू सांभाळ, दुसरी कंपनी तो सांभाळेल. ओके. काय हो, तरच हे प्रकरण शांत राहील. हा. अच्छा, म्हणजे तुम्ही ही लालच दिली का तिला? लालच नाही, ते करायचंच, त्याला लावायचंच कामाला तिथे कंपनीमध्ये. ठीक आहे. जा, ठीक आहे. भेट जा तिला, जा. नाही काय बोलणार ती. ओके. सगळं कसं व्यवस्थित मार्गी लागलं बरं. आपल्याकडं डोकंच तेवढं आहे ना. डोकं जर माणसानं वापरलं, किती बी प्रॉब्लेम असा बेकार असू द्या, तो सॉल्व्ह होणार म्हणजे होणारच.